सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या हिंदू धर्मात एकादशी तिथीचे खूप जास्त महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात 2 एकादशी येतात, एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात. अशा पद्धतीने वर्षात एकूण 24 एकादशी येतात आणि ज्या वर्षी अधिक महिना येतो त्या वर्षी अधिक महिन्याच्या 2 एकादशी मिळून एकूण 26 एकादशी येत असतात. ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला योगिनी एकादशी असे म्हटले जाते. उद्या 2 जुलै 2024 मंगळवार रोजी योगिनी एकादशी आलेली आहे. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील योगिनी एकादशी आलेली आहे. या दिवशी श्रीहरी विष्णूंचे पूजन व उपासना केली जाते. एकादशीचा दिवस हा श्रीहरी विष्णूंना समर्पित केलेला असतो. या दिवशी उपवास व्रत केला जातो व श्रीहरी विष्णू तसेच देवी लक्ष्मीचे पूजन केले जाते. या दिवशी व्रत करून मनोभावे श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीचे पूजन केल्यास श्रीहरी विष्णू व देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामनांची पूर्तता होते. योगिनी एकादशीचे खूप जास्त महत्त्व आहे. या एकादशीचे वर्णन करताना श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलेले आहे, या एकादशीचे व्रत केल्यास 88,000 ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होते. एकादशीच्या दिवशी तुळस पूजनाचे फार महत्त्व आहे. जी व्यक्ती एकादशीचे व्रत करतात आणि तुळस तसेच शालिग्रामचे पूजन करतात, श्रीहरी विष्णूंच्या कृपेने व माता लक्ष्मीच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छा व मनोकामनांची पूर्तता होते. आजच्या व्हिडिओत आपण तुळशीच्या पानांचा एक उपाय बघणार आहोत. हा उपाय खूप साधा आणि सोपा परंतु तितकाच प्रभावी आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठीचा उपाय आहे. ज्या घरामध्ये तुळस लावलेली असते त्या घरात साक्षात देवी लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंचे निरंतर वास्तव्य असते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्नान करण्याच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकावे, थोडीशी हळद टाकावी व 2 तुळशीची पानं टाकून त्या पाण्याने स्नान करावे. त्यानंतर श्रीहरी विष्णूंचे व देवी लक्ष्मीचे पंचोपचार पूजन करावे. एकादशीचे व्रत कथा ऐकावी किंवा वाचावी. 5 तुळशीची पानं हातात घेऊन ती गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर ती पाने हातात घेऊन तुमची जी काही इच्छा मनोकामना असेल ती मनातल्या मनात भगवंतांना सांगावी. डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा कमीत कमी 21 वेळा जप करावा. तुम्हाला 1 माळ जप करायचा असेल 108 वेळा तर अतिउत्तम. नाहीतर तुम्ही 21 वेळा जप करावा व ती पाने हातात तशीच राहू द्यावी. त्यानंतर ती पाने एक एक करून शालिग्राम स्वरूप श्रीहरी विष्णूंना अर्पण करावी व आपली इच्छा पूर्ण करण्याचे भगवंताकडं मागणी करावी. त्यानंतर भगवंतांना मनोभावे नमस्कार करावा. तुळशीला 11 प्रदक्षिणा घालाव्या. तुळशी मातेला नमस्कार करावा. हा उपाय केल्यास लवकरात लवकर आपली जी काही इच्छा असेल, जी मनोकामना असेल ती पूर्ण होते. उपाय खूप साधा व सोपा आहे परंतु मनोभावे व श्रद्धापूर्वक जर आपण हा उपाय केला आपल्या जीवनातील सर्व कष्ट व बाधांचे निवारण भगवंत नक्कीच करतील. तुमच्याकडे जर शालिग्राम स्वरूप नसतील तर हे 5 तुळशीची पानं आपली मनोकामना बोलून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जप 21 वेळा किंवा 108 वेळा करून भगवान बाळकृष्णांना किंवा माऊली विठ्ठलाला अर्पण करावी. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून शेअर करा व आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.